सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम नमस्कार। मी ईश्वर चंद्रभान मेश्राम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या प्रभाग क्रमांक 7 दमधून रिंगणात उतरलेला आहे आणि मी 38 वर्ष नागपूर महानगरपालिकेमध्ये सेवा दिलेली आहे आणि राष्ट्रीय कॉर्पोरेशन एम्प्लॉई असोसिएशन आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन असोसिएशनच्या माध्यमातून तिथे मी सचिव आणि उपाध्यक्षपदावर असताना कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला आहे। 7 पे असो, 6वा वेतन आयोग असो, सफाई कामगार असो आणि रोजंदारी कर्मचारी असो, मोलकरीण संघटना असो, अशा पुष्कळच्या संघटनेच्या माध्यमातून मी आपलं कार्य केलेलं आहे। मी जेव्हापासून अशोकनगरमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि सरदार अटल बहादूर सिंग हे माझे गुरुवर्य होते आणि त्यांच्याच मी चहलकदमीवर मी चालत आहो। कारण मी सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रभागातील जनतेने म्हटलं आहे की बाबा तुम्ही एक अनुभवी व्यक्ती आहात, 38 वर्ष तुम्हाला महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि मी नागपूर महानगरपालिका बँकेवरून अध्यक्ष म्हणून 2 वर्ष कार्य केलेलं आहे। त्यांनी माझा कार्यकाळ पाहिला आहे। वस्तीची प्रभागाची जी समस्या आहे, पाणी असो, नळ असो, इलेक्ट्रिक असो, पाण्याचं बिल जास्त येते, इलेक्ट्रिकचं बिल वाढून येते, नाले आहेत, गडर आहे, बगीचे आहेत, मुलांचं शैक्षणिक वाढी होत नाही आणि आमचा जो मागासलेला वर्ग आहे इकडल्या बाजूनं त्यांना येणाऱ्या 5 वर्ष ज्यांना निवडून देतात ते जनप्रतिनिधी म्हणून ते फक्त आश्वासन देतात, ह्या पार्टीतून त्या पार्टी, त्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये जातात आणि निवडून आल्यानंतर मग ते आपण विसरून जातात की हे जनताकरिता आपण ज्यांनी आपल्याला मत दिलेलं आहे त्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांचं कोणतेही काम करत नाही। म्हणून येथील जनतेने मला म्हटलेलं आहे की ईश्वर जी आप इस बार खड़े हो जाओ, हम आपको दिल से चुन के लाएंगे क्योंकि हमें विश्वास है आप पर कि हमारी जो समस्या है, जो जनता की समय आप महानगर पालिका में हाउस के अंदर में आपको स्टैंडिंग रूल मालूम है, सब चीज़ें मालूम है, तो आप जनता का काम बड़े इससे करेंगे। इसलिए मैं उनको ये आश्वस्त करता हूँ कि मेरे को अगर मैं चुन के आया तो मैं उनको शिकायत का मौका नहीं दूंगा, इतना मैं कहना चाहता हूँ। आम्हाला जो काम करणारा आणि जो व्यक्ती आता इतक्या वर्षापासून ते समाजसेवा करत आहेत आणि खूप मेहनत ते करतात समाजसेवासाठी, त्यांचं आमच्यावर पुष्कळ म्हणजे हे आहे की ते निवडून आलेच पाहिजे, त्यांना तुम्ही 1 वोट तरी द्यायलाच पाहिजे आणि त्यांचं खूप चांगलं काम होणार आणि जे हे समस्या आहे याच्यामध्ये सर्व काही ते समस्या ते दूर करतील आणि जे बी समस्या आहे ते करणारच, ते दूरच करणार। ते कोणती बी समस्या राहो, तुमची बाथरूमची राहो की लॅट्रिनची राहो की गडरची राहो, कोणतीच ईश्वर चंद्रभानजी मेश्राम यांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे। सर्वांना मी हीच विनंती करतो। हमको हमारे काका जैसे जो हमारे काका है ईश्वर जी मेश्राम, हम तो हमेशा चाहेंगे कि सिर्फ हमको उनके जैसे ही नगर सेवक मिले क्योंकि वो हमेशा हमारी मदद करते हैं। हम जब भी उनके घर पे जाते तो हमें किसी चीज़ के लिए मना नहीं करते। हम तो चाहेंगे कि हमारे काका आए जीत के और हम उन्हें पूरा सपोर्ट करेंगे। चाहे अपने घर वालों को भी हम वही बोलेंगे कि काका को लाने कैसे वो जीत के। सबका अच्छे रिस्पॉन्स है ना, सभी चाहते कि वो आए जीत के। मैं तो यही चाहूँगा, सबसे मैंने यही अपील है कि बस सब लोग काका को वोट दे और काका को जीता के लेके आए।